नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील भागात आपण बघितलं की 26 नोव्हेंबर 1949ला संविधानाची स्वीकृती झाली. 26 जानेवारी 1950ला आपण संविधानाची अंमलबजावणी केली. नंतर आपण हाही पॉइंट बघितला की 26 नोव्हेंबर 1949ला जेव्हा आपण संविधान स्वीकार केलं तेव्हा कलम 394 नुसार 16 कलम लागू केली होती. तर 26 जानेवारी 1950ला आपण 395 कलम, 22 भाग आणि 8 परिशिष्ट लागू केली होती. नंतर आपल्याला अजून एक पॉइंट ध्यानात घ्यायचा आहे, तो हा की जेव्हा संविधानाची निर्मिती केली तेव्हा आपल्या संविधानकारांनी एकूण 60 देशांचा संविधानाचा अभ्यास केला होता. संविधान निर्मितीसाठी एकूण खर्च 64 लाख रुपये आला होता आणि कालावधी लागला होता 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस. तर संविधान निर्मितीसाठी टोटल 11 अधिवेशनं घेण्यात आली होती. त्या अधिवेशनं कोणती हे आता आपण बघूया. ठीक आहे, तर बघा, संविधान सभेचं पहिलं अधिवेशन झालं 9 ते 23 डिसेंबर 1946 मध्ये. कधी झालं? 9 ते 23 डिसेंबर 1946. आता आपण यातल्या महत्त्वाच्या घटना बघितल्या की 9 डिसेंबरला सच्चिदानंद सिन्हा यांची तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवड केली होती. नंतर फ्रँक अँथनी यांची तात्पुरते उपाध्यक्ष म्हणून निवड केली होती. नंतर 11 डिसेंबरला बघितलं की राजेंद्र प्रसाद यांची कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड केली होती. नंतर 13 डिसेंबरला जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव म्हणजेच उद्देशपत्रिका मांडली होती. हे आपण बघितलं की पहिल्या अधिवेशनामध्ये या मेन घटना घडल्या होत्या. नंतर बघा, दुसरं अधिवेशन कधी झालं? 20 ते 25 जानेवारी 1947ला. कधी? 20 ते 25 जानेवारी 1947. आता या दरम्यान तुम्हाला कोणत्या महत्त्वाच्या घटना आठवतात का? तर बघा, 22 जानेवारीला जो ही 13 डिसेंबरला उद्दिष्टांचा ठराव मांडण्यात आला होता तो स्वीकृत केला होता. आणि नंतर बघितलं आपण की 25 जानेवारी 1947ला H.C. मुखर्जी यांची कायमस्वरूपी उपाध्यक्ष म्हणून निवड केली होती. हो ना? आता पुढचं अधिवेशन बघा, तिसरं अधिवेशन. तिसऱ्या अधिवेशनामध्ये काय कधी घडलेले? 28 एप्रिल ते 2 मे 1947. 28 एप्रिल 1947 ते 2 मे 1947. आता बघा, 28 एप्रिलला काय झालं होतं? 28 एप्रिलला पहिल्यांदा संविधान सभेमध्ये 6 संस्थानिकांनी भाग घेतला होता. ते कोणकोणते होते? बडोदा, बिकानेर, जयपूर, पटियाला, रेवा आणि उदयपूर. हेही आपण बघितलं होतं. अधिवेशनाच्या डेट्स ध्यानात ठेवा, खूप महत्त्वपूर्ण आहेत. 14 अधिवेशन कधी झालं? 14 ते 31 जुलै 1947. म्हणजेच 14 जुलै ते 31 जुलै 1947. 5वं अधिवेशन कधी झालं? तर 14 ते 30 ऑगस्ट 1947. आता बघा, 14 ते 30 ऑगस्ट 1947 म्हणजेच कसं की आपल्याला 5व्या अधिवेशनाच्या दरम्यान स्वातंत्र्य भेटलं. आपण स्वातंत्र्य कधी झालो? 15 ऑगस्ट 1947ला. आणि 5वं अधिवेशन कधी झालंय? 14 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट 1947ला. म्हणजे जर असं विचारलं की आपण संविधान सभेच्या कोणत्या अधिवेशनादरम्यान स्वतंत्र झालो, तर कोणतं? 5वं अधिवेशन. नंतर बघा 6वं अधिवेशन, 27 जानेवारी 1948. आता तुम्हाला इथं सगळ्या लिहिलेल्या अधिवेशनापैकी हे सगळ्यात छोटं दिसत असेल. हे 1 दिवसीय अधिवेशन आहे. 6वं अधिवेशन कधी झालं? 27 जानेवारी 1948. जर तुम्हाला विचारलं की संविधान सभेचं सगळ्यात कमी कालावधीचं अधिवेशन कोणतं, तर ते 6वं अधिवेशन. ठीक आहे. नंतर पुढचा पॉईंट बघा, 7वं अधिवेशन. 7वं अधिवेशन कधी झालं? 4 नोव्हेंबर 1948 ते 8 जानेवारी 1949. नीट बघा, 4 नोव्हेंबर 1948 ते 8 जानेवारी 1949. आता या अधिवेशनादरम्यान काय झालं होतं? तर 4 नोव्हेंबर 1948ला संविधान सभेत मसुदा मांडण्यात आला होता. हे आपण बघितलं होतं. नंतर पुढचं अधिवेशन बघा, 8वं अधिवेशन कधी झालं? 16 मे 1949 ते 16 जून 1949. 16 मे 1949 ते 16 जून 1949. नंतर 9वं अधिवेशन कधी झालं? तर 30 जुलै 1949 ते 18 सप्टेंबर 1949. 10वं अधिवेशन कधी झालं? तर 6 ते 17 ऑक्टोबर 1949. 6 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर 1949. आणि 11वं अधिवेशन कधी झालं? तर 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949. ही डेट बघा,
26 नोव्हेंबर 1949ला संविधान सभेचं 11वं अधिवेशन संपलंय. का संपलं? तर त्या दिवशी आपण आपलं संविधान अंगीकृत केलं, अधिनियमित केलं, तसंच स्वतःप्रत अर्पण केलं. ठीक आहे. आता पुढचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे की हे बघा, इथं तर झाले 11 अधिवेशन, पण काही ठिकाणी 24 जानेवारी 1950ला पण संविधान सभेचं अधिवेशन म्हणून उल्लेख करतात. मग जर त्याला उल्लेख केला तर संविधान सभेचे अधिवेशन किती झाल्यात येतील? तर 12. ठीक आहे. जर असं विचारलं की संविधान सभेची किती अधिवेशनं भरली तर सगळे 11च सांगतात, कारण मेन 11च आहेत. 24 जानेवारीला काय झालं होतं तर राजेंद्र प्रसाद यांची आपण राष्ट्रपती म्हणून निवड केली होती. तसेच आपण आपलं राष्ट्रगीत, राष्ट्रगान स्वीकृत केलं होतं. आणि 24 जानेवारीला असं ठरवण्यात आलं होतं की 26 जानेवारी 1950 पासून ते निवडणुका, लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत संविधान सभा तात्पुरती संसद म्हणून काम करेल. हो ना? चला मग आता पुढचं पॉईंट बघूया. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं की जेव्हा संविधान सभेचं पहिलं अधिवेशन झालं तेव्हा 207 सदस्य उपस्थित होते, ज्यांनी आपल्या योग्यता सादर करून त्यावर रजिस्टरवर सह्या केल्या होत्या. हो ना? त्यापैकी 9 महिला होत्या. पण जेव्हा संविधान सभेच्या स्थापनेपासून ते संविधान सभेच्या निर्मितीपर्यंत एकूण 15 महिलांनी काम केलेलं आहे. ठीक आहे. त्या 15 महिला कोणत्या होत्या त्या आपण आता बघूयात. तर बघा, पहिली सदस्य आहे विजयालक्ष्मी पंडित. आता इथं आपल्याला लास्ट टाइम क्वेश्चन कसा विचारण्यात आलेला आहे तर बघा, राजकुमारी अमृता कौर कोणत्या मतदारसंघातून निवडून आल्या होत्या असा प्रश्न आलेला आहे, ज्याचं उत्तर आहे केंद्रीय प्रांत. तसंच बाकीच्या महिलांवर पण प्रश्न येऊ शकतो, म्हणून आपण सगळ्याच महिला बघूया. ठीक आहे. बघा, विजयालक्ष्मी पंडित संयुक्त प्रांतातून होत्या. ते युनेस्कोच्या आमसभेच्या अध्यक्षा होत्या आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल होता. तिथं महाराष्ट्राच्या म्हणलंय, देशातील पहिल्या महिला म्हणलंय का? नाही, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या विजयालक्ष्मी पंडित. दुसरा बघा, बेगम रसूल. बेगम एजाज रसूल असं यांचं पूर्ण नाव आहे. त्या मुस्लिम लीगच्या होत्या आणि संविधान समितीतल्या म्हणजेच घटना समितीतल्या एकमेव मुस्लिम स्त्री होत्या. ठीक आहे. त्या कोणत्या प्रांतातून होत्या? संयुक्त प्रांत. हे बघा, संयुक्त प्रांतातूनच्या 1 तास दिलेले आहेत, मद्रास प्रांताच्या 1 तास दिलेले आहेत, बंगाल प्रांताचे 1 तास, कारण पाठ करायला सोपं जावं, तुम्हाला हे ध्यानात ठेवायचंय. ठीक आहे. बघा, नंतर कोण आहेत? सुचेता कृपलानी. आता या सुचेता कृपलानी JB कृपलानीच्या पत्नी होत्या. आपण यांच्याबद्दल ऐकूनच असणार, त्या भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. ठीक आहे. ओळख ध्यानात ठेवा. पूर्णिमा बॅनर्जी कोण आहेत? कुठून आलेल्या आहेत? संयुक्त प्रांतातूनच आहेत. त्या कुठल्या होत्या? अलाहाबाद काँग्रेसच्या सचिव होत्या. आता इथं अलाहाबाद काँग्रेस कसं काय दिले म्हणून कन्फ्यूज असाल तर तुम्हाला इंडियन नॅशनल काँग्रेस माहिती असेल, पण नंतर कालांतरानं स्टेट काँग्रेस पण स्थापन झाल्या होत्या. प्रत्येक स्टेटमध्ये काँग्रेसची स्थापना झाली होती, स्टेट काँग्रेसची. ठीक आहे. मग त्या कुठल्याच्या सचिव होत्या? अलाहाबाद काँग्रेसच्या सचिव होत्या. ठीक आहे. पुढचं बघा, कमला चौधरी. कमला चौधरी कुठल्या प्रांतातून होत्या? संयुक्त प्रांत. त्यांनी काम कुठं केले तर सविनय कायदेभंग चळवळीत सहभाग घेतला होता. आता असं पण देऊ शकतात क्वेश्चन की इंट्रो दिलाय म्हणजेच माहिती दिली आहे आणि व्यक्ती ओळखा म्हणून अशा प्रश्नामध्ये पण येऊ शकतं किंवा जोडा लावायला पण येऊ शकतं, त्यामुळे हे ध्यानात ठेवा. आता 1 लाइनर क्वेश्चन कशा स्वरूपात विचारला ते पण मी सांगितलं की डायरेक्ट मतदारसंघ विचारला होता. ठीक आहे. आता बघू, आपण एकदाच रिकॉल करूया. संयुक्त प्रांतातून कोण कोण होतं? विजयालक्ष्मी पंडित, बेगम एजाज रसूल, सुचेता कृपलानी, पूर्णिमा बॅनर्जी आणि शेवटची कोण आहे? कमला चौधरी. ठीक आहे. या 5 महिला संयुक्त प्रांतातून होता. आता मद्रास प्रांतातून कोण कोण होतं? अम्मू स्वामीनाथन. आता हे नाव ध्यानात ठेवा. जेव्हा आपला ओव्हरऑल अभ्यास होईल ना तेव्हा अजून ओळखीची नावं भेटतील, मग परत आपण कन्फ्यूज होत. आता लक्ष्मी स्वामीनाथन तुम्हाला हिस्ट्रीमध्ये बघायच्यात, इथं कोणत्या आहेत? अम्मू स्वामीनाथन. त्यामुळे नावं ध्यानात ठेवा म्हणते मी. अम्मू स्वामीनाथन मद्रास प्रांतातून होत्या. त्या भारतीय स्काउट अँड गाईड्सच्या अध्यक्ष होत्या. स्काउट गाईड्स आपण शाळेत असताना ऐकून असाल. नंतर दुर्गाबाई देशमुख. दुर्गाबाई देशमुख पण मद्रास प्रांतातून होत्या. त्या वकील होत्या आणि CD देशमुख यांच्या पत्नी होत्या. आता CD देशमुख कोण होते तर RBIचे गव्हर्नर होते.
ठीक आहे, त्यांच्याबद्दल ही माहिती आपल्याला बघायची नंतर. दक्षिण आणि वेलायुधन. दक्षिण आणि वेलायुधन ज्या होत्या ना, त्या घटना समितीतल्या एकमेव दलित स्त्री होत्या. कशा होत्या? दलित स्त्री. ध्यानात ठेवा, कारण ह्या ज्या एकमेव असतात ना, यांच्यावर प्रश्न विचारतात. ठीक आहे, बघा, बेगम एजाज रसूल या घटना समितीतल्या एकमेव मुस्लिम स्त्री होत्या, तर दक्षिण आणि वेलायुधन एकमेव दलित स्त्री होत्या. ठीक आहे, आणि आपण मद्रास प्रांतातून होता. आता मद्रास प्रांतातूनच्या स्त्री आपण एकदाच रिकॉल करूया. ठीक आहे, कोण कोण होता? अम्मू स्वामीनाथन, दुर्गाबाई देशमुख आणि दक्षिण आणि वेलायुधन. ठीक आहे, आता पुढचे बघा, लीला रे. लीला रे बंगाल प्रांत, रेणुका रे बंगाल प्रांत. आता हे ध्यानात ठेवायला सोपं आहे. लीला रे, रेणुका रे, रे रे म्हणलं की बंगाल. ठीक आहे, आता बघा, लीला रे. लीला रेनी काय केलं होतं, जेव्हा 1947 मध्ये आपल्या भारताची फाळणी झाली, तेव्हा त्या फाळणीमध्ये त्यांनी व्यथित होऊन राजीनामा दिला होता घटना समितीतला. ठीक आहे, आणि जे राहिलं रेणुका रे ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्सच्या 1952 मध्ये अध्यक्षा होत्या. ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्सच्या अध्यक्षा होत्या. कधी होत्या? 1952 मध्ये. नंतर बघा, राजकुमारी अमृता कौर. राजकुमारी अमृता कौरवर प्रश्न आला होता. मी सांगितलं होतं की प्रश्न कसा आला होता, तर त्या कोणत्या मतदारसंघातून होत्या? कुठल्या होत्या? केंद्रीय प्रांतातून. तर देशातील पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री होत्या. त्यांचं वैशिष्ट्य काय? देशातील पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री. ठीक आहे, आता पुढचं बघा, हंसा मेहता. हंसा मेहता पण तुम्हाला हिस्ट्रीमध्ये ऐकून भेटेल. त्यांनी भूमिगत चळवळीमध्ये पण काम केलेलं आहे. त्या कुठल्या प्रांतातून होत्या? तर बॉम्बे प्रांत. त्या कोण होत्या? UNO म्हणजेच युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनच्या मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षा होत्या. ठीक आहे, कुठल्या? UNO अंडर कुठल्या समिती, कुठल्या आयोगाच्या? तर मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षा होत्या. बघा, नंतर सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू तर ऐकूनच असाल सगळे, बुलबुले हिंद, धारासना सत्याग्रह. त्या कोणत्या प्रांतातून आल्या होत्या? तर बिहार. बघा, त्या पहिल्या महिला गव्हर्नर होत्या. हे पण तुम्ही ऐकूनच असाल. भारतातल्या पहिल्या महिला गव्हर्नर कोण होत्या? सरोजिनी नायडू होत्या. कोणत्या प्रांतातून आल्या होत्या? कोणत्या प्रांतातून म्हणजे कोणत्या प्रांताच्या गव्हर्नर होत्या पहिल्या? संयुक्त प्रांत. हे जी निवडणूक दिलंय, तर बिहार जे दिलंय ते घटना समितीमध्ये निवडून आलेलं होतं. आणि याचा गव्हर्नर जेव्हा निवडून आल्या होत्या, तेव्हा त्या कोणत्या प्रांतातून आल्या होत्या? तर संयुक्त प्रांत. दोन्ही ध्यानात ठेवा. घटना समितीच्या मेंबर होण्यासाठी त्या कोणत्या प्रांतातून निवडून आल्या होत्या? तर बिहार. आणि जेव्हा त्या पहिल्या महिला गव्हर्नर म्हणून निवडून आल्या होत्या, तेव्हा कोणत्या प्रांतातून आल्या होत्या? तर संयुक्त प्रांत. ठीक आहे, त्यांनाच बुलबुले हिंद पण म्हणतात. सरोजिनी नायडूच बुलबुले हिंद आहेत. त्यांनी धारासना सत्याग्रहाचं नेतृत्व केलं होतं. यावरही प्रश्न येऊन गेलेले आहेत. नंतर बघा, मालती चौधरी. मालती चौधरी कोणत्या प्रांतातून आहेत? ओरिसा. त्यांना गांधीजींनी तुफानी हे नाव दिलं होतं. काय नाव दिलं होतं? तुफानी. नंतर बघा, ॲनी मॉस्करेन. ॲनी मॉस्करेन त्रावणकोर मधून होत्या आणि त्या केरळमधून लोकसभेवर निवडलेल्या पहिल्या महिला होत्या. ठीक आहे, आता हे ओव्हरऑल चार्टचा तुम्ही फोटो काढून घ्या किंवा म्हणजे स्क्रीनशॉट मारून घ्या, म्हणजे तुम्हाला लिहून घ्यायला सोपं पडेल. चला एकदा शॉर्टमध्ये सगळं रिकॉल करून घेऊया. विजयालक्ष्मी पंडित, बेगम एजाज रसूल, सुचेता कृपलानी, पूर्णिमा बॅनर्जी आणि कमला चौधरी या 5 महिला संयुक्त प्रांतातून होत्या. नंतर अम्मू स्वामीनाथन, दुर्गाबाई देशमुख आणि दक्षिण आणि वेलायुधन मद्रास प्रांतातून होत्या. लीला रे आणि रेणुका रे बंगाल प्रांतातून होत्या. राजकुमारी अमृता कौर केंद्रीय प्रांतातून होत्या. हंसा मेहता बॉम्बे प्रांतातून, सरोजिनी नायडू बिहारमधून, मालती चौधरी ओरिसामधून आणि ॲनी मॉस्करेन त्रावणकोरमधून निवडून आलेल्या होत्या. ठीक आहे, गेल्या भागात आपण बघितलं होतं की 24 जानेवारी 1950ला संविधान सभेच्या 284 सदस्यांनी संविधानाच्या 3 प्रतींवर सह्या केल्या होत्या. हो ना? मग त्या 3 प्रती कोणकोणत्या होत्या? तर इंग्रजीतील हस्तलिखित प्रत, इंग्रजीतील छापील प्रत आणि हिंदीतील हस्तलिखित प्रत. तर इंग्रजी हस्तलिखित प्रतीचं लेखन कुणी केलं होतं? तर प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी केलं होतं. आणि हिंदीतील हस्तलिखित प्रतीचं लेखन कोणी केलं होतं? तर वसंत कृष्ण वैद्य यांनी केलं होतं. या गोष्टी ध्यानात घ्या.
जी इंग्रजीतील मूळ प्रत आहे त्या मूळ प्रतीचं लेखन प्रेमबिहारी नारायण रायजादा यांनी केले आणि हिंदीतील प्रतीचं लेखन वसंत कृष्ण वैद्य यांनी केले. तसंच त्याचे चित्ररूपी सजावट करण्याचं काम शांतिनिकेतनच्या नंदलाल बोस यांनी केले. तर त्यांना हेल्प करायचं काम कोणी केले? त्यांच्या शिष्य व्यवहार राम मनोहर सिन्हा यांनी. आता व्यवहार राम मनोहर सिन्हा या एका शिष्याचं नाव इथं का मेन्शन केले? त्यांचे अनेक शिष्य होते. तर व्यवहार राम मनोहर सिन्हा यानं आपल्या प्रस्ताविकेचं लेखन पण केले आणि त्या प्रस्ताविकेच्या पेजची चित्ररूपी सजावट करण्याचं पण काम केलेलं आहे. बघा, संविधानाच्या प्रतींवर कोणाकोणाचे चित्र आहेत? तर विजयी होऊन परतणारे भगवान राम, लक्ष्मण, सीता, गौतम बुद्ध, वर्धमान महावीर, गुरु गोविंद सिंग. आता गुरु गोविंद सिंग कोण आहेत? तर शिखांचे 10वे गुरु. राणी लक्ष्मीबाई, शिवाजी महाराज, सम्राट अकबर, टिपू सुलतान, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस यांचे चित्र आहेत. हे असं सांस्कृतिक म्हणजे चित्र काढण्याचं कल्पना कोणाची होती? तर प्रोफेसर के.टी. शहा यांची होती. ठीक आहे. आता आपल्याला इथं अजून काही गोष्टी ध्यानात घ्यायच्या. त्या कोणत्या? तर बघा, संविधानाची जी मूळ प्रत आहे ते टोटल एकूण पेज किती आहेत? तर 251 पेज आहेत. त्या पेजचा आकार काय? तर 16x22 इंच. त्या संविधानाच्या मूळ प्रतीचं वजन किती आहे? तर 3.75 म्हणजेच 4.25 किलोग्राम. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवा. नंतर आपल्याला अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे. कोणती? बघा, आपल्या राष्ट्रीय चिन्ह, आपल्या भारताचं राष्ट्रीय चिन्ह काय आहे? तर राजमुद्रा. राजमुद्रा बनवण्याचं काम कोणी केले? तर दीनानाथ भार्गव यांनी केले. त्यांनी प्रेरणा कुठून घेतली? तर ती अशोक स्तंभातून घेतली. आणि आपण राजमुद्राचा स्वीकार कधी केला? तर 26 जानेवारी 1950ला केला. या गोष्टी पण ध्यानात ठेवा. आणि अजून एक आहे, आपल्या घटना समितीचं चिन्ह काय आहे? तर हत्ती होतं. आणि आपल्या संविधानाला भरकटलेली समिती असं नासिरुद्दीन अहमद यांनी म्हटलेलं आहे. भरकटलेली कमिटीलाच काय म्हणतात? ड्रिफ्टिंग कमिटी. आता इथं फरक ध्यानात घ्या. ड्राफ्टिंग कमिटी म्हणलं की मसुदा समिती आणि ड्रिफ्टिंग कमिटी म्हणलं की भरकटलेली समिती. म्हणजे हे कोणी म्हटले? भरकटलेली समिती, नासिरुद्दीन अहमद. ठीक आहे. हे सगळ्या कन्सेप्ट ध्यानात घ्या. या चॅप्टरवर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तर आज इथंच थांबूयात. धन्यवाद.